मी आगवतडम शेलारडॉन. मी नाही बोलणार. ऐक काय बोलत ते ऐक. केवढा रेशमे ज्योतीला बी सांग की आलं. काय बोलायचंय? तू असं बोललीस तर अभ्याचं काय होईल? मजा आता बस. मला शाळेत दिवस वाटणार नाही. आम्ही शाळेत असल्यापासून यांची दादागिरी चालू. साधे एक माणसं होती. ते पोरगं तर लय गुणाचं आहे. घाबरून घ्यायचं. ओली घाबरली. कमी भाव नाही नुसता जीव आहे माझा. आणि नाही बोलले तर आपलं काय? तुम्हाला नाही बोलायचं. एवढं बोलायचं. मी नाही बोलणार. ऐक काय बोलत ते ऐक. म्हणून काय कुणाला बी अडवून मारली का तू? माझा भाव आहे तो काय बी करी. माझा बी भाव आहे. माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात आलेले हे अश्रू अनमोल आहेत माझ्यासाठी. तेव्हा की तुम्हाला पण बोललास ना अगोदर ते काउंट टाक. कसं कळलं तुला? शाळेत आलो तेव्हा म्हणलं होतं का ना गावाचं नाव ध्यानात ठेवायचं. वेखंडवाडी. आता त्याला झोपत बी आठवणार. वेखंडवाडी. आता मी कुठेही जाणार नाही. इथून पुढं जे झाले ते बरोबरच झाले. तुम्हाला नाही बोलायचं. केवढ्याला बोलायचं की यार माझी छळ करतो असं म्हणजे अडवतो मला काय बाय बोलतो. नमस्कार मी आगवतडम शेलारडॉन. केवढा काय झालं आपला आवडतो दिसतो आपल्याला. एक दिवस मुक्काम, 2 वेळी नाश्ता आणि जेवण असं मिळून 650 रुपये प्रत्येक. त्यांच्याच गावातल्या पोरीने तक्रार केली आणि गावातला डॉन बसलाय जेलमध्ये जाऊन. मधुकर काय सुरू आहे? असं वाटलं बेंच वर काय करतोस. रेशमे ज्योतीला बी सांग की आलं सलीला. तिच्याशिवाय आयुष्यात कुठल्याच गोष्टीला मजा नाही. ज्योतीला बघितलं डायरेक्ट शालू नेसलेली दिसते. तुझा आनंद एवढा बारका असेल तुला शोधायला लागणार हाय ना. अभ्यास करून कारकून नाही माणूस घडवला पाहिजे असं तुम्हीच सांगता ना. मग आम्हाला माणूस कोण करणार असेल?